Friends, hello. Topic electrochemistry and Kohlrausch law. Previous lecture we have considered the graph, and that was the first application of the terminology molar conductivity at infinite dilution, or molar conductivity, capital lambda. So in the previous lecture what we have studied is we can find molar conductivity at infinite dilution of a weak electrolyte. ग्राफ आठवत असेल, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर तो इफ वी एक्स्ट्रापोलेट मागं ओढून घेऊन गेलो की तो इट विल इंटरसेक्ट वाय ॲक्सिस, आणि वाय ॲक्सिसला जिथं तो इंटरसेक्ट झाला ग्राफ नाही का, आता इथं मी काढत नाही तो, तर ते लॅम्बडा कॅपिटल लॅम्बडा 0 म्हणजेच त्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची KCl असेल, HCl असेल, NaCl असेल, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲट इन्फायनाईट डायल्युशन. म्हणजे इन्फायनाईट डायल्युशन म्हणजे आता त्याच्या पलीकडे डायल्युशन केलं तरी काही फरकच पडत नाही, कारण ते एवढं हाय डायल्युशन आहे की आयन्स फ्री सगळे झालेतच स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, आणि सॉल्वेशन एवढं झालं आहे की आयन्स पॉझिटिव्ह आयन, निगेटिव्ह आयन, Na+Cl- किंवा H+Cl- त्यांचा एकमेकांच्यावरती कुठलं अट्रॅक्शन नाही आहे, रिपल्शनचा मुद्दाच नाही, अट्रॅक्शन पण नाही, म्हणजे इंडिपेंडेंट ऑफ इच अदर. ते त्यावेळेला जे कॅपिटल लॅम्बडा असेल त्याला हे इन्फायनाईट डायल्युशन किंवा 0 कॉन्सन्ट्रेशन असं म्हटलं होतं. पण वीक इलेक्ट्रोलाइट्स आपण काढू शकत नाही, मागच्या लेक्चरमध्ये झालं आहे, त्यामुळे फक्त मी तोंडी बोलतो आणि एक एक्झाम्पल थोडक्यात सांगतो. प्रिव्हियस लेक्चर तुम्ही बघायचं आहे, त्याच्या आधीचंही बघायचं आहे. बघ हे आत्ताचं जरा रिव्हिजन आणि मग पुढचा पॉईंट. मग आपण ॲसिटिक ॲसिड, वीक ॲसिड घेतलं होतं. फॉर एक्झाम्पल लेट अस टेक अनदर एक्झाम्पल NH4OH. आता NH4OH हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, बेसिकली ॲक्वस सोल्युशन, हायली सोल्युबल आहे तो, नाही का, हायली सोल्युबल आहे, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर, अँड टू स्मॉल एक्सटेंट इट विल गिव्ह NH4+ free OH- ions. Substance when dissolved in water, if it gives free OH- ions, it is base. Okay, but whatever amount is soluble, whatever is dissolved, अमोनिया पाण्यात डिझॉल्व केला की NH4OH. पण तो NH4OH in water majority is in this form, undissociated NH4OH, and very small portion is in this form, free ions. That is why it is weak base. आणि मग त्याप्रमाणे त्याचा अल्फा काढता येतो 11वी, आणि अल्फा काढला की त्याच्यावरून के काढता येतो, बेस असल्यामुळे त्याला KB म्हणूया, नाही का. ठीक आहे, सांगितलं, सहज आठवण केली की ते लगेच मागचं जाऊन रिव्हिजन करा. आता तो अल्फा फॉर वीक इलेक्ट्रोलाइट कसा काढायचा, नाही का. देर आर सो मेनी मेथड्स, पण ही सिम्पलेस्ट मेथड आहे. तर बेसिकली त्याच्या आधी आपण हा कसा काढायचा हे जरा पुन्हा बघूया. ओके, म्हणजे आपण ग्राफ काढला होता, आठवतं का बघा. ओके, कॉन्सन्ट्रेशन, स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड मोलार कंडक्टन्स, त्या कॉन्सन्ट्रेशनला मोलार कंडक्टन्स किती आहे ते बघायचं, मग डायल्यूट करत जायचं. डायल्यूट करतो आहे म्हणजेच वी आर ॲडिंग सॉल्वंट, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आहे. कॉन्सन्ट्रेशन जसं जसं कमी होईल तसं डिसोसिएशन विल इन्क्रीज. डिसोसिएशन कंप्लीट जरी झालं तरी सॉल्वेशन विल इन्क्रीज, आणि म्हणजे ॲज द कॉन्सन्ट्रेशन विल डिक्रीज दिस कॅपिटल लॅम्बडा मोलार कंडक्टन्स विल इन्क्रीज, आणि त्यामुळे मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा असं स्ट्रेट लाईन यायचं, मग अशी बोललो मी. आणि वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर मात्र डायल्युशन वाढलं म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं तर ते इन्क्रीज होणार, पण स्ट्रेट लाईन नाही, आणि त्यामुळे मग तो ऑलमोस्ट पॅरलल, म्हणजेच इट विल मीट वाय ॲक्सिस. द स्केल विल बी व्हेरी हाय. ओके, द डिस्टन्स आपण ज्या रेंजमध्ये अभ्यास करतो ते चालणार नाही. 4-5 मजली म्हणालो मी मागच्या लेक्चरला. बट स्टील हे वीक हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी, नाही का, हे वीकसाठी आपल्या चर्चेमध्ये सध्या वीक इलेक्ट्रोलाइट आहे. मग आपण काल बघितलं होतं बाय युजिंग खोलराउच लॉ. ओके,
infinite dilution. The two ions are independent of each other. ओके, तर ॲसिटिक ॲसिडचं एक्झाम्पल बघितलं होतं. पण त्याच्यावरून ते सगळं आता पूर्ण सांगणार नाही कारण तिथं काल झालं आहे. याच्यावरून काय लक्षात आलं की याचं काढायचं आहे ना मला, तर कुठल्या तरी एका डायल्युशनला व्हेरी 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 हाय डायल्युशन असा असेलच ना. त्यावेळेला त्याचा जो मोलार कंडक्टन्स असेल कॅपिटल लॅम्बडा, दॅट विल बी कॉल्ड ॲज मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन किंवा मोलार कंडक्टन्स ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन. तो किती असेल तर तू तेवढं इन्फायनाईट डायल्युशन म्हणजे 3 मजलेवर ग्राफ कुठं काढत राहणार. तर नॉट नेसेसरी. कोलराउच साहेब मदतीला आले आणि मग याच्याशी रिलेटेड स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स कुठले आहेत त्यांचा आपण काढू शकतो. तर मला काय सुचलं बरं, एक NH4Cl स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. बघूया तरी ते चूक आहे का बरोबर आहे, दुरुस्त करायचं. त्याचा आपण एक्सपेरिमेंटली स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर 4-5-7 रिडिंग घेतले की बाय एक्स्ट्रापोलेटिंग द ग्राफ त्याचा आपल्याला लॅम्बडा 0 काढता येतो. मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन NH4Clचा काढता येतो. म्हणजे त्याच्यातून NH4+ आणि Cl- दोघांचे मिळणार स्मॉल लॅम्बडा. ओके, लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन, लिमिटिंग मोलार कंडक्टन्स. बघा मागचे 2 लेक्चर आणि पहिल्यापासूनच करायचं असतं तर हे लगेच कळणार आणि रिव्हिजन होणार. NH4Cl म्हणजे तिथून NH4+ आणखी आणि कुठलं घेता येईल, NaOH स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट घ्यायला लागेल. याचा आपल्याला म्हणजे याचं सेपरेट सोल्युशन घेऊन त्याचा आपल्याला लॅम्बडा कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करत जायचं म्हणजे डायल्युशन करत जायचं आणि मग त्याचा स्ट्रेट लाईन कुठल्या तरी एका डायल्युशनला इट विल मीट हिअर म्हणजे कुठल्या तरी एका कॉन्सन्ट्रेशनला तो त्याचा आणि त्या सबस्टन्स ॲट दॅट टेम्परेचर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. नंतर वीक इलेक्ट्रोलाइटला पण इट इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ॲट दॅट टेम्परेचर इज दी त्या सबस्टन्सची ती प्रॉपर्टी आहे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. याची काढली. नंतर हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट याचीही काढू शकतो. मग आम्हाला पाहिजे NH4+ आणि OH-ची. मग इकडून येणारा Na+ आणि इकडून येणारा Cl-. याचा अर्थ मग NaCl स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, त्याचं पण काढायचं. ओके, त्याचं पण काढायचं. आणि मग काय करायला लागेल आठवतं का, मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ NH4Cl प्लस मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ NaOH मायनस मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ NaCl. आता मग याचं स्प्लिट करून जे प्रिव्हियस लेक्चरमध्ये केलं होतं तुम्ही ते करा. ते जस्ट रिव्हिजन एक एक्स्ट्रा एक्झाम्पल थोडक्यात. ओके, अँड यू विल गेट मोलार. याच्यावरून तुम्हाला काय मिळेल, यू विल गेट मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ NH4OH. ओके, हा एक फर्स्ट ॲप्लिकेशन आहे. वी कॅन फाइंड दी मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन म्हणजे कॅपिटल लॅम्बडा 0. ओके, आणि तो ॲक्च्युली इन्फायनाईट डायल्युशन किंवा 0 कॉन्सन्ट्रेशन दोन्ही पण म्हणून तो सिम्बॉल आहे. सो वी कॅन फाइंड दी मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. सगळ्यांचेच काढू शकतो तर वीक इलेक्ट्रोलाइट बाय युझिंग कोलराउच लॉ. ओके, ते एक ॲप्लिकेशन होतं. दुसरं पुढं बघा, पहिलं तुम्हाला डिग्री ऑफ डिसोसिएशन माहीत पाहिजे. वी अप्लाय दिस फॉर वीक इलेक्ट्रोलाइट, जसं NH4OH ॲसिटिक ॲसिड वगैरे. जसं वीक इलेक्ट्रोलाइट किती वीक आहे नाही का, ॲसिटिक ॲसिड आहे, फॉर्मिक ॲसिड आहे, दोन्ही पण वीक आहेत. दोन्ही वीकमध्ये कोण त्यातले त्यात मोर वीक वगैरे. मग ते ऑन द बेसिस ऑफ कन्सेप्ट्स इंडक्टिव्ह इफेक्ट वगैरे आपल्याला सांगता येतं. पण किती आकडा एक्झॅक्ट फिजिकल केमिस्ट्री. ओके, किती वीक आहे, किती फरक आहे वगैरे. तर एक्झॅक्ट व्हॅल्यू डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा सिम्बॉल त्याचा. तर बेसिक डेफिनेशन आम्हाला माहिती आहे, नंबर ऑफ मोल्स गेटिंग डिसोसिएटेड अपॉन टोटल मोल्स प्रेझेंट. मग एक्झाम्पल असू शकतं ना एखादं. आता त्याच्यामध्ये अल्फा हा नेचरवरती अवलंबून आहे, कुठला सबस्टन्स घेतला आहे, टेम्परेचरवरती अवलंबून आहे, कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे नाही का. हे पुन्हा 11वीचं थोडं रिव्हिजन म्हणून फास्ट थोडक्यात लिहिलं, आठवण तुम्हाला. मग नेचर फिक्स असेल, आपण समजा एखादा सबस्टन्स फिक्स घेतला आपण कुठला, समजा NH4OH ॲक्वा सोल्युशन. टेम्परेचर फिक्स केलं समजा 298 केल्विन, नेचर टेम्परेचर फिक्स केलं. तर कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलार घेतलं का 0.5 मोलार घेतलं का 1.2 मोलार घेतलं काय जे असेल त्याप्रमाणे. आणि आता आम्हाला माहिती आहे की डायल्युशन लेस कॉन्सन्ट्रेशन म्हणजे डायल्युशन, मोर डायल्युशन म्हणजे मोर सॉल्वेशन, मोर डिसोसिएशन नाही का. म्हणजे आता NH4OH. मग आता बघा ना की NH4OH एक्झाम्पल घेतलं आपण, NH4OH
आणि सोल्युशन आहे माझ्याकडे, त्याचं काहीतरी व्हॉल्यूम आहे VDM3. ओके, टेम्परेचर फिक्स आहे. ओके, 298 केल्विन. लेट अस फिक्स इट टू 298 केल्विन. व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन फिक्स आहे, म्हणजे सॉल्वंट फिक्स केल्यामुळे व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन फिक्स होणार. आता NH4OH आपण टाकलं त्याच्यामध्ये आणि ते समजा काहीतरी 0.1 मोलार आहे. तर त्या टिपिकल सोल्युशनमध्ये वॉट मोल्स आर ॲडेड, समजा की 0.1 मोल्स, समजा हे 2 लिटर आहे, म्हणजे मग ॲक्च्युली 0.1 मोलार म्हणजे 0.2 मोल्स ॲड केलेत आपण. म्हणजे काहीतरी असेल ना, समजा 2 लिटर आहे, ते समजा 2 लिटर आहे, अशी कल्पना करायची, असं सवय करून घ्यायची. मग 0.1 मोलारचा अर्थ काय होतो, पर लिटर 0.1 मोल्स, नाही का, 0.1 मोल. त्यानिमित्ताने बघा मोल मोलॅरिटी रिव्हिजन, आणि असं हे सगळं मागचं पुढचं मिक्स करून चर्चेत सारखं येणं म्हणजे MCQ, CETचा अभ्यास. जे आहे तेच मिक्स होऊन येणं, जे आहे तेच फास्ट सोडवता येणं, आणि मग त्यातलेच आणखी जरा किचकट, म्हणजे जरा सॉल्व करायला असं टप्प्याटप्प्याने जायचं असतं. पण शिकताना म्हणून त्या पद्धतीने शिकायचं, नाही तर फक्त डेफिनेशन फॉर्म्युला लिहिला, एखादं सोपं एक्झाम्पल सोडवलं. पूर्वी आमच्या वेळेला बोर्डला तसं असायचं, ते गेले दिवस. ओके, कन्सेप्ट बेसिक काही बदललेलं नाही आहे, त्याचे डेप्थमध्ये जाणं, त्याचं ॲप्लिकेशन ते बदललेलं आहे. काही टॉपिक्स वाढतात वगैरे ते ठीक आहे, नॅनो केमिस्ट्री वगैरे असं बायोमॉलिक्युलच्या संबंधी तो असा एक 15-20% असतो फरक, ठीक आहे. म्हणजे आमचं सिलेबस आणि आत्ताच असं. तर इथं बघा 0.1 मोल करस्पॉन्डिंग टू 1 लिटर. मग हे सोल्युशन 2 लिटर आहे, याचा अर्थ 0.1 मोलारचा, याचा अर्थ याच्यामध्ये 0.2 मोल्स आहेत, म्हणजे टोटल 0.2 मोल्स आहेत. 0.2 मोल्स आहेत, क्वांटिटी 0.2 मोल्स 2 लिटरमध्ये आहे, तेव्हाच तर त्याचं मोलॅरिटी 0.1 मोलार आहे. आता 0.2 मोल्स ॲक्च्युली इन दॅट सोल्युशन 0.2 मोल्स वी हॅव टेकन, आणि त्यातले समजा 0.01 मोल या फॉर्ममध्ये आहेत. कुठल्या? डिसोसिएटेड फॉर्ममध्ये, आयोनाइज्ड फॉर्म. इट इज व्हेरी व्हेरी लेस. आपण काल्पनिक आकडा घेऊन पुन्हा एकदा रिवाईज पूर्वीची गोष्ट. तर टोटल या जे सोल्युशन घेतलं ज्याचं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, पण ते सोल्युशन 2 लिटर आहे, याचा अर्थ आम्ही असं एक कल्पना केली, एक एक्झाम्पल घेतलं. याचा अर्थ काय बरं, की समजा की आउट ऑफ 0.2 मोल्स 0.01 मोल डिसोसिएट. याचा अर्थ अल्फा काय होतो, फॉर दॅट कॉन्सन्ट्रेशन ॲट दॅट टेम्परेचर. कारण टेम्परेचर वाढलं तर फॉरवर्ड रिॲक्शन इज फेवर्ड, समजलं. आणि कॉन्सन्ट्रेशन इथं फिक्स आहे. उद्या समजा आणखी त्याला डायल्युशन केलं तर परत फॉरवर्ड रिॲक्शन इट विल बी फेवर्ड. ओके, येस. तर मग मोल्स टेकिंग पार्ट इन डिसोसिएशन 0.01, आणि हे कितीपैकी 0.2 पैकी अल्फा. कॅल्क्युलेट करणं वगैरे तुम्ही करा कॅल्क्युलेटरवरती घरी. याच सबस्टन्सचं कुठल्या तरी समजा हायर टेम्परेचरला केलं असेल किंवा डायल्युशन केलं असेल. डायल्युशन केलं तर कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. कॉन्सन्ट्रेशन कमी होणार म्हणजे समजा याच्यामध्ये मी आता हे 2 लिटर होतं ना, ह्याच्यामध्येच मी काय केलं 2 + 2 4 लिटर केलं त्याला. पण 4 लिटरमध्ये क्वांटिटी जी पहिल्या 2 लिटरमध्ये 0.2 मोल्स होती, इनिशियली इट वॉज 0.1 मोलार, म्हणजे पर लिटर 0.1 मोल्स. वी हॅव टेकन 2 लिटर्स म्हणजे 0.2 मोल्स आहेत. ते काही कमी झालेले नाहीत, वाढवलेले पण नाही आहेत. हे सोल्युशन होतं 2 लिटर, टोटल त्याच्यात 0.2 मोल्स होते NH4OH, आणि मग त्याप्रमाणे अल्फा लिहिला मी. आता त्याच्यामध्ये मी ॲडिशनल 2 लिटर टाकले, म्हणजे ॲडिशनल 2 लिटर टाकल्यामुळे ते काय झालं बरं 4 लिटर झालं. पण त्या 4 लिटरमध्ये मोल्स 0.2च आहेत ना NH4OH. त्यावेळेला अल्फा काय होईल बरं, तर अल्फा काय होईल म्हणजे एक्झॅक्ट आकडा ते एक्सपेरिमेंटली काढायला लागेल. काय होईल तर त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ मोल्स इन दॅट सोल्युशन 4 लिटरमध्ये ते 0.2च आहेत. बट बिकॉज ऑफ डायल्युशन ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस 0.01, आता डिसोसिएशनमध्ये भाग घेणारे काहीतरी चेंज होणार. कदाचित ते 0.025 मोल्स असतील. अल्फा म्हणजे अल्फा वाढला. ओके, तर हा एक अल्फा, त्यानिमित्ताने अल्फाची पण सवय करून घ्या. आणि मग इफ यू नो, म्हणजे तुम्ही जर एक्सपेरिमेंट करताय, जसं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला करतो आपण,
नाही का, हा ग्राफ काढला होता मग अशी इथं, आणि डायल्युशन करत गेलो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी कमी करत गेलो तर मग अल्फा वाढत वाढत जातो. आणि नंतर आम्हाला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर मग एका ॲट अ सर्टन फॉर अ सर्टन डायल्युशन मीन्स फॉर अ सर्टन कॉन्सन्ट्रेशन इट विल मीट इंटरसेक्ट वाय ॲक्सिस, म्हणजे आम्हाला हा मुलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन मिळतो. ओके, म्हणजे त्या केसमध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचा अल्फा मिळत गेले. मग कुठल्या तरी एका कॉन्सन्ट्रेशनचा अल्फा कुठल्या तरी एका वेगळ्या वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनला आपल्याला कॅपिटल लॅम्बडा मिळत गेलं, कॅपिटल लॅम्बडा. मग कुठल्या तरी एका कॉन्सन्ट्रेशनचा आम्हाला कॅपिटल लॅम्बडा आणि इन्फायनाईट डायल्युशनचा कॅपिटल लॅम्बडा म्हणजेच कॅपिटल लॅम्बडा 0 फॉर अ पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन ॲट दॅट टेम्परेचर मुलार कंडक्टन्स अँड ॲट इन्फायनाईट डायल्युशन फॉर द सेम सोल्युशन सेम टेम्परेचर मुलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन. दोन्ही मिळालं की आम्हाला अल्फा काढता येतो. आणि अल्फाचा फॉर्म्युला आहे मुलार कंडक्टन्स अपॉन मुलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन. ओके, तर ते कसं काय, अरे तो जो त्या वेळेला जो मुलार कंडक्टन्स येणार नाही का हा जो ग्राफ आपण स्ट्रेट लाईन काढला आहे, हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे नाही का, याचा अर्थ या कॉन्सन्ट्रेशनला एवढा आहे मुलार कंडक्टन्स. मग कॉन्सन्ट्रेशन कमी झालं म्हणजे डायल्युशन वाढलं त्यावेळेला मुलार कंडक्टन्स वाढला म्हणजे वेगळा आहे. इथं काहीतरी 1 म्हणूया, इथं काहीतरी 2 आलं. मुद्दा काय, एका वेळेला 1 घेतो आपण त्या वेळेचा अल्फा. समजा 1 वाले एक्झाम्पल घेऊन चाललो तर त्यावेळेला जो त्याचा मुलार कंडक्टन्स येणार आहे दॅट विल डिपेंड ऑन द कॉन्सन्ट्रेशन. समजलं ना. आणि मग त्याचा जर विचार केला, शेवटी रेशो आहे ना की आपला जो बेसिक फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स टेकिंग पार्ट इन डिसोसिएशन, तर मुलार कंडक्टन्स हा कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे. ओके, आणि मग हा कशावरती अवलंबून आहे, नेचर फिक्स असेल इन्फायनाईट डायल्युशन टेम्परेचर तर तो त्या सबस्टन्सचं कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. म्हणजे NH4OH असेल तर ॲट ए गिवन टेम्परेचर त्याची कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू फिक्स आहे आणि याच्यापेक्षा जास्त असत नाही कॅपिटल लॅम्बडा इन्फायनाईट डायल्युशन म्हटलं आपण. ओके, त्यामुळे मग त्या कॉन्सन्ट्रेशनला ॲट दॅट कॉन्सन्ट्रेशन अँड ॲट दॅट टेम्परेचर जो तुमचा मुलार कंडक्टन्स झाला, ओके, तू त्यावेळेला किती, कारण शेवटी मुलार कंडक्टन्स म्हणजे इट डिपेंड्स ऑन आयन्स, किती आयन्स त्या सबस्टन्स NH4OH फॉर एक्झाम्पल NH4OH मधले ॲट दॅट कॉन्सन्ट्रेशन अँड ॲट दॅट टेम्परेचर व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 प्लस अँड OH मायनस, ऑन दॅट इट विल डिपेंड. म्हणजेच टेकिंग पार्ट इन डिसोसिएशन वरती अवलंबून आहे. त्या कॉन्सन्ट्रेशनला त्या टेम्परेचरला फॉर दॅट सबस्टन्स त्याचा मुलार कंडक्टन्स किती असणार, त्यावेळेला तो फ्री आयन्स किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहेत. म्हणजेच त्यावेळेला नंबर ऑफ मोल्स गेटिंग डिसोसिएटेड किती आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि हायेस्ट किती येणार तर त्याच्या पलीकडे आता फ्री आयन्स होऊ शकत नाहीत, सगळे ऑलमोस्ट सगळे झाले. ते कशावरती अवलंबून आहे तर क्वांटिटी टोटल किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि हे जर तुम्ही लॉजिक लावलं तर तुम्हाला कळेल की अल्फा ऑफ अ सबस्टन्स वीक इलेक्ट्रोलाइट नाही का, तो नेचर फिक्स असेल तर ॲट दॅट टेम्परेचर ऑफकोर्स अल्फा हा नेचर त्या वेळेचा कॉन्सन्ट्रेशन टेम्परेचर. ओके, कॉन्सन्ट्रेशन शॉर्टमध्ये लिहितो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन टेम्परेचर आणि नेचर म्हणजे NH4OH फिक्स झाला की नेचर फिक्स झाला. समजा आम्ही टेम्परेचर 298 केल्विन फिक्स झालं तर कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्यावरती अल्फा असणार आहे, हे आम्हाला कळलं. पण मग त्या वेळेला अल्फा किती येतो हा इथला असेल तो कशावरती अवलंबून आहे, कॉन्सन्ट्रेशनवरती आणि टेम्परेचरवरती अवलंबून आहे, सेम थिंग. आणि म्हणून अल्फा तर खोलराउचवरून आपण हे काढू शकतो आणि त्या कॉन्सन्ट्रेशनचा कॅपिटल लॅम्बडा मुलार कंडक्टन्स आपण काढत असतो. तोच ग्राफ एक्स्ट्रापोलेट करून आपण हा मिळवतो, हे मागचं जर आठवा. अँड सो वी गेट अल्फा बाय दिस वे. मग हे याचा अर्थ काय की आपल्याला अल्फा मागच्या टॉपिकमध्ये आपण 11th शिकलो अल्फा लागतो. सो वी कॅन फाइंड एक्सपेरिमेंटली आणि एवढा सिम्बॉल आहे आणि इट इज विथ दॅट इझी. आता के ॲसिड असेल तर के, बेस असेल तर के बी किंवा के इन जनरल
ते पण परत अल्फाचे म्हणजे बेसिकली के किंवा के बी. समजा आता इथं बेस असल्यामुळे के बी म्हणूया. के बी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. या वी हॅव डिराइव्ड दिस फॉर डायल्यूट सोल्युशन्स. मग तिकडं ते 1 मायनस अल्फा इज ऑलमोस्ट इक्वल टू 1, कारण का अल्फा नॉर्मली 0.001 वगैरे असं काहीतरी असतो. मग तो 1 मायनस 0.00001 वगैरे म्हणजे 0.999 म्हणून 1 मायनस अल्फा इक्वल टू 1 या लिमिटमध्ये. काही बुक्समध्ये पूर्वी शिकताना असं शिकलो आहे, पण आता मात्र हे सगळं एक्झॅक्ट पकडून केलं आहे. नॉट नेसेसरी. 4 डिजिटच्या पलीकडे वी डोंट रिक्वायर एक्युरेसी. आणि मग के असू दे, के बी असू दे, के म्हणूया. अल्फा माहीत असेल अँड कॉन्सन्ट्रेशन इज नोन अँड अल्फा इफ यू कॅल्क्युलेट बाय दिस वे देन वी कॅन फाईंड के. तर केचा परत सेपरेट फॉर्म्युला बनवायची गरज नाही जरी असला आपल्या बुक्समध्ये. तर आपण असं करायचं, विल फाईंड अल्फा अँड विल फाईंड के. आणि अल्फा इज इक्वल टू मोलार कंडक्टन्स ॲट दॅट कॉन्सन्ट्रेशन. टेम्परेचर फिक्स हे ठरवलं आहे, त्यामुळं ॲट दॅट टेम्परेचर हे मनात असू दे. मात्र MCQला कुठंतरी गुगली टाकतील. अँड मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्यूशन. हे दोन्ही मिळाले एक्सपेरिमेंटली की अल्फा मिळाला त्याचा रेशो, आणि अल्फा मिळाला की अल्फा स्क्वेअर इंटू सी म्हणजे आम्हाला के मिळतो. सो दिस इज हाऊ वी कॅन फाईंड डिग्री ऑफ डिसोसिएशन. अँड नॉट ओनली डिग्री ऑफ डिसोसिएशन, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. म्हणजे बेस असेल तर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. इफ इट वेअर ॲसिड इट विल बी डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. म्हणजे बेसिकली काय, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के विच इज कॉन्स्टंट ॲट द टेम्परेचर. ओके. तर हे असं आहे. हा सोपा पार्ट असला तरीसुद्धा याला रिलेटेड काही न्यूमेरिकल्स असतात सोपे सोपे, ते आपण काही बघूया. ओके. येस. मग आता जी जस्ट आपण कन्सेप्ट बघितली त्याला रिलेटेड एक न्यूमेरिकल असं बघताना मोठं वाटतं. म्हणजे काही नाही, काय दिलं आहे, काय विचारलं आहे, ते सिम्बॉल्स त्याचे समजून घ्यायचे आणि स्टेप्समध्ये सोडवायचं. मी तुम्हाला त्या स्टेप्स, स्टेजेस किंवा हिंट्स त्या सगळ्या देतो. तुम्ही फक्त ते कॅल्क्युलेटरवरती सोडवायचंच काम आहे. ओके. बघा, पहिल्यांदा एकदा फास्ट असतो. मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्यूट, मोलार कंडक्टन्स ऑफ ॲन इन्फिनिटली डायल्यूट सोल्युशन. आता शब्द वगैरे तर वेगळे असले तरी आपण काय शिकलो त्याला कशाला मॅच होतं. डायल्यूट सोल्युशन ऑफ NH4Cl इज गिवन अँड दी आयनिक कंडक्टन्स ऑफ OH- अँड Cl- दॅट इज ऑल्सो गिवन. व्हॉट विल बी दी मोलार कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन ऑफ NH4OH, म्हणजे याचं विचारलं आहे. इन्फायनाईट डायल्यूशन विचारलं आहे. अँड इफ दी मोलार कंडक्टन्स ऑफ 0.01 मोलार, म्हणजे कुठल्या तरी वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचं मोलार कंडक्टन्स दिलं आहे. आणि अल्फा ऑफ द सोल्युशन. आता अल्फा ऑफ द सोल्युशन म्हणजे कुठलं, हे 0.01 मोलार सोल्युशनचा अल्फा विचारलेला आहे. पुन्हा बघा, मोलार कंडक्टन्स ऑफ ॲन इन्फिनिटली असं आहेत ॲक्च्युली, इन्फायनिटली सोल्युशन डायल्यूट, इन्फायनाईट डायल्यूशन NH4Clचा. तर तो किती मोलार कंडक्टन्स. आता हे NH4Cl, NH4OH हे सगळे मोनो म्हणजे मोलार मास अँड इक्विव्हॅलंट वेट इज सेम. काही वेळेला इक्विव्हॅलंट कंडक्टन्स टर्मिनॉलॉजी काही पुस्तकात वापरलेली आहे. इक्विव्हॅलंट कंडक्टन्स आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे, पण ते काही फार अवघड गोष्ट नाही. आम्हाला इक्विव्हॅलंट वेट आणि नॉर्मॅलिटी पूर्वी झालेली असते, सम बेसिक कन्सेप्ट्स, मोल कन्सेप्ट. ओके. त्याच्यामध्ये पण तरी सांगितलं सोपं असतं की जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, हा NH4OH असेल वगैरे, ॲसिटिक ॲसिड असेल किंवा NH4Cl, तर त्यांचे मोलार मास आणि इक्विव्हॅलंट वेट सेम आहे. त्यांची मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी सेम असते. त्यामुळे मोलार कंडक्टन्सच्या ऐवजी इक्विव्हॅलंट कंडक्टन्स झालं तर काही चिंतेचं कारण नाही. ओके. म्हणजे इथं तसं आहे म्हणून ज्या केसमध्ये तसं नसेल तर तसं एक्झाम्पल पुढं येईल तेव्हा बघू. तर मोलार कंडक्टन्स ऑफ NH4Cl याचा अर्थ एवढं दिलेलं आहे, इन्फायनाईट म्हणजे मोलार कंडक्टन्स ऑफ NH4Cl ॲट इन्फायनाईट डायल्यूशन दिलेलं आहे. इथंपर्यंत अर्थ काय निघाला कळला. म्हणजेच मी ते सिम्बॉलिकली लिहितो, मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्यूशन ऑफ NH4Cl दिलेला आहे. तो किती दिला आहे बरं, 150. आता इथं कशाचंच युनिट नाही लिहिलं तर आम्हाला सोयीचंच आहे. ओके. आणि शेवटी सेम युनिट आहे हे तर असणारच. आणि मग रेशो वगैरे कुठं लागतो, त्यामुळं वी नीड नॉट वरी. ज्या अर्थी दिलं नाही याचा अर्थ सेम. ओके. तर इथंपर्यंत सेंटेन्सचा काय अर्थ कळला आम्हाला की मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्यूशन ऑफ NH4Cl इज गिवन. त्यानंतर आयनिक कंडक्टन्स ऑफ OH- अँड Cl- दिलं आहे. म्हणजे काय दिलं आहे,
आता आयनिक कंडक्टन्स मग कशाला मॅच होतं ते हे सगळं आपण काय म्हणजेच ते लिमिटिंग मोलार कंडक्टन्स व्हॅल्यू ऑफ आयन्स प्रत्येक आयनचं ॲट इन्फायनाईट डायल्युशन द कॉन्ट्रीब्युशन इज इंडिपेंडेंट ऑफ इच अदर. म्हणजे इन्फायनाईट डायल्युशनला NH4Clमध्ये NH4 प्लसचं आणि NHCl मायनसचं कॉन्ट्रीब्युशन स्मॉल लॅम्बडा समजलं ना. म्हणजेच हे आयनिक कंडक्टन्स ऑफ आयन्स दिलेलं आहे. तर आयनिक कंडक्टन्स ऑफ आयन्स तेव्हाच देता येतं जेव्हा ते त्याचा जो कोण सबस्टन्स असेल OH मायनस आयन देणारा इन्फायनाईट डायल्युशनला जेव्हा ते कंप्लीट फ्री असतील तेव्हाचे त्या आयनचं दिले म्हणजेच स्मॉल लॅम्बडा. कळलं का येस. म्हणजेच लॅम्बडा 0 ऑफ OH मायनस आयन्स ते दिलेलं आहे. ते किती दिलं आहे बरं 198 आणि लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ OH मायनस आयन्स म्हणजेच आयनिक कंडक्टन्स ते लगेच ओळखायचं. आणि Cl मायनस आयन्ससाठी दिलेलं आहे 76. ओके. व्हॉट विल बी द नाही का व्हॉट विल बी द मोलार कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन ऑफ NH4OH. बरं म्हणजे मोलार कंडक्टन्स NH4OHचा विचारला आहे ॲट इन्फायनाईट डायल्युशन. व्हॉट विल बी दी मोलार कंडक्टन्स ऑफ द सोल्युशन ऑफ NH4OH ॲट इन्फायनाईट डायल्युशन. म्हणजेच मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ NH4OH विचारलेलं आहे क्वेश्चन मार्क. आणि मोलार कंडक्टन्स ऑफ 0.01 मोलार NH4OH ते दिलेलं आहे. अरे वा. म्हणजेच काय दिलेलं आहे बरं लॅम्बडा ऑफ NH4OH जे कुठल्या जर त्या वेळेचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल ते म्हणजे 0.01 मोलारचं दिलेलं आहे. ओके. तो किती दिला आहे 9.6. ओके. अँड व्हॉट विल बी द डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन याला रिलेटेड विचारलेलं आहे. याला रिलेटेड विचारलेलं आहे. इन्फायनाईट डायल्युशनला काय सगळे डिसोसिएट झालेले असतात. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा काय येणार डेफिनेशन इथे लिहिली होती प्रिवियस 0.1 स्ट्रॉंग असेल तर. आता 0.01 मोलारला तो काही स्ट्रॉंग नाही आहे. व्हेरी व्हेरी हायली कॉन्सन्ट्रेटेड हाय टेम्परेचरला वगैरे तो जेव्हा पूर्ण डिसोसिएट होईल तेव्हा त्याचं काय असेल त्याला आपण हे म्हणतो मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन. ओके. जे वीक इलेक्ट्रोलाइटचं प्रॅक्टिकली शक्य नसतं मग आम्हाला ज्यांचं शक्य आहे त्यांच्यावरून काढतो ते आपण 2 लेक्चर केले तेच बघतो आहे. आता हे एवढं समोर आहे. अल्फा विचारला आहे. कॉन्सन्ट्रेशन पण दिलं आहे त्याचं इथं लिहिलं. आता काय काय करता येईल मोलार कंडक्टन्स ऑफ जे कुठलं काय काय दिलं आहे काय पहिला काढता येईल जरा विचार करूया. तर याच्यासाठी काय करायला लागेल मोलार कंडक्टन्स ऑफ इन्फायनाईट डायल्युशन मोलार कंडक्टन्स ऑफ NH4OH ॲट इन्फायनाईट डायल्युशन म्हणजे काय असतं तर लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ NH4 प्लस अँड OH मायनस आयन्स म्हणजे त्याला इथं म्हणताना त्यांनी आयनिक कंडक्टन्स म्हटले. ओके म्हणा NH4 प्लस प्लस लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ऑफ ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ Cl मायनस आयन्स हे त्यात आम्हाला NH4OHचं चाललं आहे नाही का त्यामुळं तिकडं OH मायनस आयन्स लिहायला पाहिजे. ओके. OH मायनस आयन्स लिहायला पाहिजे. OH मायनस आयन्स मग OH मायनस आयन्सची तर व्हॅल्यू दिलेली आहे. मग ती आणि कुठल्या सबस्टन्सची NaOHची पण असेल. एकदा ॲट दॅट टेम्परेचर फॉर इन्फायनाईट डायल्युशन त्या फ्री आयनचं कॉन्ट्रीब्युशन कळलं की इट इज इंडिपेंडेंट ऑफ दी अदर आयन म्हणल्यानंतर तो फ्री OH मायनस आयन्स NaOH सोल्युशनचा असेल का NH4OHचा इन्फायनाईट डायल्युशनचा असेल इट मेक्स नो डिफरन्स. ओके. इंडिपेंडेंट ऑफ इच अदरचा अर्थच तो आहे. मग मागच्या डेफिनेशन असं पुढचे क्वेश्चन्स वगैरे त्याच्यावर मागच्या गोष्टी क्लिअर होतात. मग हे विचारलं आहे त्यातलं याची व्हॅल्यू तर माहिती आहे आम्हाला. आता याची मिळाली की झालं नाही का असं दिसतं आहे. OH मायनस आयन्सची दिलेली आहे इथं नाही का ती इथं भरणार. आता याची भरली की हे मिळणार हे विचारलं आहे. आणखी काय बरं कसं करता येईल पण NH4Clचं दिलेलं आहे. NH4Clचा मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन दिलेला आहे आणि त्यातला बघा ना मग NH4Clसाठी कसं होणार आहे मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ NH4Cl इज इक्वल टू त्याच्यासाठी पण हे लागू आहे कोलराउच लॉ लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ आयन्स म्हणजे कोण बरं इथं NH4 प्लस आयन्स प्लस
नाही का, म्हणजे आयनिक कंडक्टन्स इकडे शब्द वापरला आहे. प्लस स्मॉल लॅम्बडा, हा कॅपिटल लॅम्बडा सिम्बॉल, Cl- हे दिलेलं आहे नाही का. लिमिटिंग कुठे गेलं, व्हॉट विल बी दी कंडक्टन्स ऑफ NH4, विथ दी मोलार कंडक्टन्स ऑफ NH4Cl सुरुवातीलाच दिलेला आहे. मग NH4Cl दिलेलं आहे आणि त्यातलं Cl- माहिती आहे मला, म्हणजे NH4Cl म्हणजे हे दिलं आहे, हे दिलं आहे, याचा अर्थ हे काढता येईल, हे काढता येईल, हे दिलं आहे आणि हे याच्यातून काढलं की हे इथं भरायचं, तुम्हाला हा मिळाला. कळलं का? ओके. आता बघा, NH4Cl ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. NH4Cl मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ NH4Cl दिलेली आहे 150. ओके, इज इक्वल टू लिमिटिंग मोलार कंडक्टन्स ऑफ द आयन्स प्लस Cl मायनस 76. आता बाकी कॅल्क्युलेट करणार नाही, फरक काय अवघड नाही, कन्वी करणार नाही. तुम्हाला हे मिळालं ते इथं भरा, हा दिलेलाच आहे म्हणजे तुम्हाला हा मिळाला. ओके. आणि मग या कॉन्सन्ट्रेशनसाठी अल्फा विचारलं आहे, म्हणजेच त्या कॉन्सन्ट्रेशनसाठी कुठला फॉर्म्युला वापरायला लागेल. अल्फा इज इक्वल टू मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन ऑफ दॅट कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे तो जो 0.01 मोलार वाला NH4OH बारीक लिहितो. ओके, अपॉन नाही का या कॉन्सन्ट्रेशनचा, ओके, या कॉन्सन्ट्रेशनचा अपॉन मोलार कंडक्टन्स ऑफ NH4OH ॲट इन्फायनाईट डायल्युशन. मग आपण आता इथं पहिला याच्यातून NH4+ काढलं, OH- दिलं होतं, म्हणजे हे मिळालं ते इथं भरणार. ओके, NH4OH आणि जे इथं 9.6 या कॉन्सन्ट्रेशनचं दिलेलं आहे, म्हणजेच अल्फा इज इक्वल टू 9.6 आपण इथं आपण जे कॅल्क्युलेट करणार हे NH4OH ते भरायचं. झालं. आणि कॉन्सन्ट्रेशन पण दिलेलं असल्यामुळं अल्फा इज इक्वल टू के जरी विचारलं असता, म्हणजे बेस असल्यामुळं केबी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी, ते पण करता येतं. मुद्दा कळला का बघा. ओके, काय काय दिलं ते पहिला लिहून घेतलं. मोलार कंडक्टन्स ऑफ NH4Cl ॲट इन्फायनाईट डायल्युशन इज गिवन, आणि त्यातल्या एका आयनचं दिलेलं आहे, याचा अर्थ दुसऱ्या आयनचं म्हणजे NH4+ आयनचं मिळणार. NH4+ आयनचं मिळणार. त्यानंतर NH4OH मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन दिलेलं आहे, आणि आत्ता आपण NH4+चं भरलं की हेच इथं NH4Clचं 150 नाही का. मग NH4Cl आणि Cl- भरलं की NH4+ भरलं, मग NH4OH. मग आता NH4OH नाही का, हे दोन आयन्स, व्हॉट विल बी दी मोलार कंडक्टन्स ऑफ NH4OH इन्फायनाईट डायल्युशन, हे काढायचं होतं. मग अशी आपल्याला हा मिळाला, तो इथं भरला. OH- तर ऑलरेडी दिलेला आहे, तो इथं भरला, म्हणजे हा मिळेल. ओके, तो मिळाल्यानंतर त्याचे 0.01 कॉन्सन्ट्रेशनसाठी किती असतो, म्हणजे तुम्हाला हे मोलार कंडक्टन्स दिलेलं आहे फॉर अ पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन, आणि अल्फा इज इक्वल टू मोलार कंडक्टन्स फॉर अ पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन अपॉन मोलार कंडक्टन्स ॲट इन्फायनाईट डायल्युशन. तो जो आपला फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे हे करायचं. आता हे एवढं समोर आहे, बघायचं आणि हेच न बघता पुन्हा करायचं. आणि या टाईपचे एक्झाम्पल्स आपल्या नोट्समध्ये आणि टेक्स्टमध्ये सोडवून दिलेत. फक्त अगदी असंच असं एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे आकडे वगैरे इकडे तिकडे फरक असतो. एक्झाम्पल्स NH4Cl NH4OH ॲसिटिक ॲसिड तेच असतं. म्हणून मग परत ते सॉल्व वगैरे करत व्हिडिओ लेक्चरमध्ये ते नको असं मला वाटतं आहे. आणि या स्टेजला तुम्हाला काय आहे, फक्त वजाबाकी बेरीजच तुमच्याकडे ठेवलेली आहे, तेवढं आपल्याला करता आलं पाहिजे. आणि सॉल्ड एक्झाम्पल्स ऑलरेडी दे आर प्रेझेंट इन आवर नोट्स अँड टेक्स्टबुक्स ऑल्सो. ओके, थँक्यू व्हेरी मच.